जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये पावसाचा हाहाकार, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पूरस्थिती, नागरिक संतप्त। नवापूर शहरातील इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी आणि देवळफळी भागांमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ज्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले। स्थानिक नागरिकांनी या परिस्थितीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला जबाबदार धरले आहे। त्यांनी सांगितले की या कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला, परिणामी पाणी थेट वस्तींमध्ये शिरले। या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली। यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आणि तातडीने मदत देण्याची मागणी केली। प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काम की वजह से ये 3 साल से इस्लामपुरा वासियों को जो तकलीफ हो रही है, पिछले साल भी रोड के काम की वजह से बड़े नाले को इन्होंने छोटा कर दिया, उसकी वजह से सबके घरों में पानी भरा और इस साल भी वही स्थिति यहाँ पे उत्पन्न हो गई है। और प्रशासन सिर्फ हर साल आके यहाँ पे आश्वासन देते हैं कि हम इसका काम करेंगे, हम आपको मदद करेंगे। पिछली बार जो पंचनामे हुए पानी भरने की वजह से जो लोगों को नुकसान हुआ, उसकी भरपाई इस साल तक अभी तक हुई नहीं और फिर से ये नुकसान का खामियाजा लोग यहाँ पे भुगत है। और प्रशासन आश्वासन देके सिर्फ चला जाता है, प्रशासन कुछ करता नहीं है। तो हमारी प्रशासन से ये मांग है कि हमारी जो भी है जो नाला बड़ा करना है, इसके ऊपर ध्यान दे और इसका काम जल्द से जल्द चालू करें, ताकि नुकसान और लोगों को ना उठाना पड़े। पाणी येतं आणि लोकांच्या घरामध्ये घुसलं, याच्या मागे नगरपालिका लापरवाही आहे। एवढ्या वर्षापासून सामाजिक गणेश येईल वेडूभाऊ नगरचं पाणी त्यांना सांगितलं तर पाईप टाका, दुर्लक्ष आहे आणि लोकांच्या घरात पाणी घुसलं, नाही खाण्यापिण्याचं नुकसान होतं। याच्या मागे जिम्मेदार आहे नगरपालिका, मयूर पाटील CEO।